नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण सराव प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, पंजाबमध्ये आम आदमी पार्टीने एकूण किती जागांवर विजय मिळवले? पंजाबमध्ये आम आदमी पार्टीने एकूण किती जागांवर विजय मिळवला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 92 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, 2022 ची महाराष्ट्र केसरी स्पर्धा कुठे आयोजित केली आहे? 2022 ची महाराष्ट्र केसरी स्पर्धा कुठे आयोजित केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सातारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, नाथसागर हे धरण कुठे आहे? नाथसागर हे धरण कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पैठण या ठिकाणी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 गोंदिया या ठिकाणी बांध राष्ट्रीय उद्यान आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, मुस्लिम धर्मियांचे पवित्र स्थान मक्का हे ठिकाण कोणत्या देशात आहे? मुस्लिम धर्मियांचे पवित्र स्थान मक्का हे ठिकाण कोणत्या देशात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सौदी अरेबिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, लॉर्ड कॅनिंग यांचा भारतीय व्हॉइसरॉय पदाचं अचूक कार्य काळ ओळखा. लॉर्ड कॅनिंग यांचा भारतीय व्हॉइसरॉय पदाचं अचूक कार्यकाल ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 1858 ते 1862 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, कायमधारा पद्धतीत महसूल वाटप क्रम कसा होता? कायमधारा पद्धतीत महसूल वाटप क्रम कसा होता? तर ऑप्शन क्रमांक 1 शासन, जमीनदार, शेतकरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, स्ट्रेची आयोग डॅशच्या गव्हर्नर जनरलच्या काळात नेमला गेला. स्ट्रेची आयोग डॅशच्या गव्हर्नर जनरलच्या काळात नेमला गेला. तर ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड लिटन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणी रंगून येथील जागतिक बौद्ध धर्म परिषदेला हजेरी लावली? खालीलपैकी कोणी रंगून येथील जागतिक बौद्ध धर्म परिषदेला हजेरी लावली? तर ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चामड्यांच्या वस्तू बनवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चामड्यांच्या वस्तू बनवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो? तर ऑप्शन क्रमांक 2 कोल्हापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, कल्याण सेना ही कशाची सुधारित जात आहे? कल्याण सेना ही कशाची सुधारित जात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 गहूची जात आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, महाराष्ट्रातील एकूण तालुक्यांची संख्या डॅश आहे? महाराष्ट्रातील एकूण तालुक्यांची संख्या डॅश आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 358 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, प्रकाशे हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? प्रकाशे हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नंदुरबार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, खालीलपैकी कोणते पूर्वरूप संधीचे उदाहरण नाही? खालीलपैकी कोणते पूर्वरूप संधीचे उदाहरण नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 घरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, गटातनं बसणारा शब्द ओळखा. गटातनं बसणारा शब्द ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 सौंदर्य, ऑप्शन क्रमांक 2 माणुसकी, ऑप्शन गोडवा, ऑप्शन क्रमांक 4 पुस्तक. तर ऑप्शन क्रमांक 4 पुस्तक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, देशात कोणत्या राज्यात कोरोनाचा पहिला बळी गेला? देशात कोणत्या राज्यात कोरोनाचा पहिला बळी गेला? तर ऑप्शन क्रमांक 1 कर्नाटक, कलबुर्गी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, भारतात पहिला कोरोना रुग्ण कोणत्या तारखेला आढळला? भारतात पहिला कोरोना रुग्ण कोणत्या तारखेला आढळला? तर ऑप्शन क्रमांक 1 30 जानेवारी 2020 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला रुग्ण कोणत्या तारखेला आढळला? महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला रुग्ण कोणत्या तारखेला आढळला? तर ऑप्शन क्रमांक 1 9 मार्च 2020 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, चीनमध्ये कोविड-19ची लागण झालेल्या पहिल्या भारतीय व्यक्तीचे नाव काय? चीनमध्ये कोविड-19ची
खालीलपैकी लागण झालेल्या पहिल्या भारतीय व्यक्तीचे नाव काय? तर ऑप्शन क्रमांक 1 प्रीती महेश्वरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 महाराष्ट्रातील पहिला कोरोनाचा बळी कोणत्या शहरातील होता? महाराष्ट्रातील पहिला कोरोनाचा बळी कोणत्या शहरातील होता? तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई शहरातील होता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे शिक्षणाचा अधिकार मूलभूत अधिकारांमध्ये समाविष्ट करण्यात आला? कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे शिक्षणाचा अधिकार मूलभूत अधिकारांमध्ये समाविष्ट करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 3 86वी घटना दुरुस्तीवर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 भारतासाठी मिश्र अर्थव्यवस्थेची शिफारस सर्वात प्रथम कोणत्या योजनेमध्ये करण्यात आली होती? भारतासाठी मिश्र अर्थव्यवस्थेची शिफारस सर्वात प्रथम कोणत्या योजनेमध्ये करण्यात आली होती? तर ऑप्शन क्रमांक 1 बॉम्बे योजना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 केंद्रीय नियोजन मंडळ कोणत्या मंत्रालयाच्या अधीनस्थ कार्य करते? केंद्रीय नियोजन मंडळ कोणत्या मंत्रालयाच्या अधीनस्थ कार्य करते? तर ऑप्शन क्रमांक 4 पंतप्रधान कार्यालय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 कोणत्या नद्यांच्या संयुक्त प्रवाहास प्राणहिता नदी म्हणतात? कोणत्या नद्यांच्या संयुक्त प्रवाहास प्राणहिता नदी म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 वर्धा वैनगंगा व पैनगंगा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 कोणत्या योजनेला रोजगार निर्मितीचा जनक योजना असे म्हणतात? कोणत्या योजनेला रोजगार निर्मिती जनक योजना असे म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 7वी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 भारतात सूचक योजनाचा पूर्व प्रारंभ कोणत्या योजनेपासून झाला आहे? भारतात सूचक योजनाचा पूर्ण प्रारंभ कोणत्या योजनेपासून झाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 8वी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 पीर पंचाल रांग व धवलदार रांगाचा समावेश हिमालयाच्या कोणत्या पर्वत श्रेणीमध्ये आहे? पीर पंजल रांग व धवलदार रांगाचा समावेश हिमालयाच्या कोणत्या पर्वत श्रेणीमध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 लघु हिमालय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 खालीलपैकी कोणता ग्रह अंतर्ग्रह आहे? खालीलपैकी कोणता ग्रह अंतर्ग्रह आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 शनी ग्रह अंतर्ग्रह आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 खालीलपैकी कोणत्या नदीला सुसरींची नदी असे म्हणतात? खालीलपैकी कोणत्या नदीला सुसरींची नदी असे म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 लिपोपो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 प्रथिने डॅश डॅश पासून तयार झालेले असतात? प्रथिने डॅश डॅश आम्लापासून तयार झालेले असतात? तर ऑप्शन क्रमांक 2 लॅक्टिक आम्लापासून तयार झालेले असतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 समुद्री गवताळमध्ये डॅश डॅश मोठ्या प्रमाणात आढळते? समुद्री गवताळमध्ये डॅश डॅश मोठ्या प्रमाणात आढळते? तर ऑप्शन क्रमांक 3 आयोडीन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 पिवळा फॉस्फरसला डॅश डॅश ठेवतात? पिवळ्या फॉस्फरसला डॅश डॅशमध्ये ठेवतात? तर ऑप्शन क्रमांक 1 पाण्यामध्ये ठेवतात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 डाळीमध्ये डॅश डॅशचे प्रमाण बरेच असते? डाळीमध्ये डॅश डॅशचे प्रमाण बरेच असते? तर ऑप्शन क्रमांक 2 नायसिनचे प्रमाण बरेच असते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 संविधान सभेचे कायदे विषयक सल्लागार कोण होते? संविधान सभेचे कायदे विषयक सल्लागार कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 4 BN राव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 घटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश डॅश डॅश यांच्या शिफारशीवरून करण्यात आला? घटनेच्या मूलभूत कर्तव्यांचा समावेश डॅश डॅश यांच्या शिफारशीवरून करण्यात आला होता? तर ऑप्शन क्रमांक 4 स्वर्णसिंग समिती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 भारतीय राज्यघटनेचे कलम 51 कशा संबंधी आहे? भारतीय राज्यघटनेचे कलम 51 कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मूलभूत कर्तव्याशी संबंधित आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानाचे नाव बदलून नवीन नाव काय देण्यात आले आहे? जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानाचे नाव बदलून नवीन नाव काय देण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 रामगंगा राष्ट्रीय उद्यान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 भारताने राष्ट्रगीताचा स्वीकार कधी केला? भारताने राष्ट्रगीताचा स्वीकार कधी केला? तर ऑप्शन क्रमांक 2 24 जानेवारी 1950 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 मार्गदर्शक तत्वात असलेली ग्रामपंचायती बाबतचे कलम कोणते? मार्गदर्शक तत्वात असलेली
ग्रामपंचायतीबाबतचे कलम कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 कलम 40 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 समवर्त सूचीत खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही? समवर्त सूचीत खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 स्थानिक प्रशासन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 पुढीलपैकी कोणती संघटना स्त्रियांसाठी प्रथम उभारली होती? पुढीलपैकी कोणती संघटना स्त्रियांसाठी प्रथम उभारली होती? तर ऑप्शन क्रमांक 4 भारत स्त्री महामंडळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 मादक पेय तयार करण्यासाठी डॅश डॅश वापरले जात नाही. मादक पेय तयार करण्यासाठी डॅश डॅश वापरले जात नाही. तर ऑप्शन क्रमांक 2 ईस्ट वापरले जात नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 पित्त हे डॅश डॅश अवयव तयार होते. पित्त हे डॅश डॅश अवयवात तयार होते. तर ऑप्शन क्रमांक 1 यकृतमध्ये तयार होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 विद्युतधारा मोजण्यासाठी डॅश डॅश वापरतात. विद्युतधारा मोजण्यासाठी डॅश डॅश वापरतात. तर ऑप्शन क्रमांक 3 ॲमीटर वापरतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 ध्वनी ऊर्जेचे प्रसारण डॅश डॅश तरंगामार्फत होते. ध्वनी ऊर्जेचे प्रसारण डॅश डॅश तरंगामार्फत होते. तर ऑप्शन क्रमांक 2 अणुमार्फत होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या वर्षापासून देण्यास सुरुवात केली आहे? ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या वर्षापासून देण्यास सुरुवात केली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 1965 या वर्षापासून ज्ञानपीठ पुरस्कार देण्याची सुरुवात केली आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 फोंडा घाट पुढीलपैकी कोणत्या मार्गातून जातो? फोंडा घाट पुढीलपैकी कोणत्या मार्गातून जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 कोल्हापूर पणजी या मार्गातून फोंडा घाट जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 अहमदनगर कल्याण मार्गावर कोणता घाट लागतो? अहमदनगर कल्याण मार्गावर कोणता घाट लागतो? तर ऑप्शन क्रमांक 3 माळशेज घाट हा अहमदनगर कल्याण मार्गावर लागणारा घाट आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 750 किलोमीटर. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पहिला चौरी चौरा घटनेनंतर डॅश डॅश ही चळवळ संपुष्टात आली. चौरी चौरा घटनेनंतर डॅश डॅश ही चळवळ संपुष्टात आली. तर ऑप्शन क्रमांक 1 असहकार चळवळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा खालीलपैकी कोणत्या ग्रहाला एकही उपग्रह नाही? खालीलपैकी कोणत्या ग्रहाला एकही उपग्रह नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 शुक्र व बुध हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा भारतीय संघराज्य अमेरिका संघराज्य यामध्ये कोणते वैशिष्ट्य समान आहे? भारतीय संघराज्य अमेरिका संघराज्य यामध्ये कोणते वैशिष्ट्य समान आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 राजघटनेचा अर्थ लावण्याची संघराज्यातील सर्वोच्च न्यायालय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा इंग्रज सरकारने जस्टिस ऑफ पीस हा बहुमोल सन्मान कोणास दिला? इंग्रज सरकारने जस्टिस ऑफ पीस हा बहुमोल सन्मान कोणास दिला? तर ऑप्शन क्रमांक 4 नाना जगन्नाथ शंकर शेठ यांना दिला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 गदर पार्टीच्या स्थापनेत खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचा समावेश नव्हता? गदर पार्टीच्या स्थापनेमध्ये खालीलपैकी कोणत्या व्यक्तीचा समावेश नव्हता? तर ऑप्शन क्रमांक 1 रासबिहारी बोस यांचा समावेश नव्हता. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मराठी सत्तेचा उत्कर्ष हे मराठ्यांच्या इतिहासावर आधारित पुस्तक कोणी लिहिले? मराठी सत्तेचा उत्कर्ष हे मराठ्यांच्या इतिहासावर आधारित पुस्तक कोणी लिहिले? तर ऑप्शन क्रमांक 1 न्यायमूर्ती रानडे यांनी लिहिले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 सत्तेची चाल बंद व्हावी म्हणून बंगाल प्रांतात कोणी आंदोलन सुरू केले होते? सत्तेची चाल बंद व्हावी म्हणून बंगाल प्रांतात कोणी आंदोलन सुरू केले होते? तर ऑप्शन क्रमांक 2 राजाराम मोहन राय यांनी सुरू केले होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 खालीलपैकी भारतातील पहिली राष्ट्रीय प्रयोगशाळा कोणती आहे? खालीलपैकी भारतातील पहिली प्रयोगशाळा कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 राष्ट्रीय पदार्थ विज्ञान प्रयोगशाळा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 भारतीय राज्यघटनेनुसार खालीलपैकी राज्यव्यवस्थेचा मुख्य असतो? राज्यघटनेनुसार खालीलपैकी कोण देशाचा राज्यव्यवस्थेचा मुख्य असतो? तर ऑप्शन क्रमांक 1 मार्गदर्शक तत्वे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 जगात खालीलपैकी कोणत्या खंडात वाळवंट नाही? जगात खालीलपैकी
कोणत्या खंडात वाळवंट नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 युरोप या खंडामध्ये वाळवंट नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान कोणती खिंड आहे? मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान कोणती खिंड आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पालघाट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 सातपुडा 2 भागात कशामुळे विभागले जाते? सातपुडा 2 भागात कशामुळे विभागले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 बुरहानपूर फाट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 खालीलपैकी कोणती पर्वतरांग तापी गोदावरीमधील जलविभाजक आहे? खालीलपैकी कोणती पर्वतरांग तापी गोदावरीमधील जलविभाजक आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सातमाळा अजिंठा रांग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 भारतात कोणत्या राज्याचा जन्मदर सर्वाधिक आहे? भारतात कोणत्या राज्याचा जन्मदर सर्वाधिक आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 बिहार राज्याचा भारतामध्ये जन्मदर सर्वाधिक आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या प्रदेशात सर्वात अधिक जैवविविधता आढळते? महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या प्रदेशात सर्वात अधिक जैवविविधता आढळते? तर ऑप्शन क्रमांक 1 पश्चिम घाटामध्ये आढळते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 महाराष्ट्र राज्याचा या जिल्ह्यामध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे. महाराष्ट्र राज्यात या जिल्ह्यांमध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 गडचिरोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 महाराष्ट्रातील पहिले ई ग्रामपंचायत सुरू करणारे गाव कोणते? महाराष्ट्रातील पहिले ई ग्रामपंचायत सुरू करणारे गाव कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 हिंगोली हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 अभयारण्यांची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असणारे राज्य कोणते? अभयारण्यांची संख्या आणि क्षेत्रफळ सर्वात जास्त असणारे राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 भारतीय संविधानात 10 मूलभूत कर्तव्याचा समावेश केव्हा करण्यात आला? भारतीय संविधानात 10 मूलभूत कर्तव्याचा समावेश केव्हा करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 4 1976 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 भारतीय संघराज्य व्यवस्थेला वाटाघाटीचे संघराज्य असे कोणी संबोधले होते? भारतीय संघराज्य व्यवस्थेला वाटाघाटीचे संघराज्य असे कोणी संबोधले होते? तर ऑप्शन क्रमांक 4 मोरिस जॉन्स हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 भारतीय संविधानाच्या कोणत्या तरतुदीनुसार मंत्र्यांची संख्या मर्यादित होते? भारतीय संविधानाच्या कोणत्या तरतुदीनुसार मंत्र्यांची संख्या मर्यादित होते? तर ऑप्शन क्रमांक 4 91वी घटना दुरुस्ती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 भारतीय स्वतंत्र चळवळीतील स्त्रियांना आणण्याचे कार्य प्रथम पुढीलपैकी कोणी केले? भारतीय स्वतंत्र चळवळीतील स्त्रियांना आणण्याचे कार्य प्रथम पुढीलपैकी कोणी केले? तर ऑप्शन क्रमांक 3 महात्मा गांधी यांनी केले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 जहल पक्षाचे आपले ध्येय साध्य करण्याकरता कोणत्या साधनांचा अवलंब केला? जहाल पक्षाने आपले ध्येय साध्य करण्याकरता कोणत्या साधनांचा अवलंब केला? तर ऑप्शन क्रमांक 4 बहिष्कार स्वदेशी राष्ट्रीय शिक्षण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती म्हणून कोणता दिवस साजरा होणार आहे? नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती म्हणून कोणता दिवस साजरा होणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पराक्रम दिवस म्हणून साजरा होणार आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 ॲल्युमिनियम कोणत्या खनिजापासून मिळते? ॲल्युमिनियम कोणत्या खनिजापासून मिळते? तर ऑप्शन क्रमांक 1 बॉक्साईट पासून मिळते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 माहिती अधिकाराचे अर्ज ऑनलाईन भरण्याची सोय करणारे पहिले राज्य कोणते? माहिती अधिकाराचे अर्ज ऑनलाईन भरण्याची सोय करणारे पहिले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 खालीलपैकी कोण प्रशासनिक सुधारणा आयोगाचे अध्यक्ष नव्हते? खालीलपैकी कोण प्रशासनिक सुधारणा आयोगाचे अध्यक्ष नव्हते? तर ऑप्शन क्रमांक 4 आर्यस सरकारिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कोणत्या साली करण्यात आली? राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कोणत्या साली करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2 1992 या साली करण्यात आली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 महाराष्ट्रातील कोणता जिल्हा चांदोली राष्ट्रीय उद्यानात समावेश नाही? महाराष्ट्रातील कोणता जिल्हा चांदोली राष्ट्रीय उद्यानात समावेश नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 सिंधुदुर्गमध्ये समावेश नाही हे आपले करेक्ट
करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 महाराष्ट्र राज्यात डॅश डॅश या जिल्ह्यामध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे. महाराष्ट्र राज्यात डॅश डॅश या जिल्ह्यामध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 गडचिरोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 महाराष्ट्र राज्यात जंगलाखालील क्षेत्राचे प्रमाण डॅश डॅश आहे. महाराष्ट्र राज्यात जंगलाखालील क्षेत्राचे प्रमाण डॅश डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 21% आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 इंडियन ओपिनियन हे वृत्तमानपत्र कुठून सुरू करण्यात आले. इंडियन ओपिनियन हे वृत्तमानपत्र कुठून सुरू करण्यात आले. तर ऑप्शन क्रमांक 3 दक्षिण आफ्रिकामधून सुरू करण्यात आले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 खालीलपैकी कोणता असहकार चळवळीचा भाग नव्हता. खालीलपैकी कोणता असहकार चळवळीचा भाग नव्हता. तर ऑप्शन क्रमांक 4 कर्ण भरणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 हिंदू मुस्लिम ऐक्याचे दूत असे जिनाचे वर्णन कोणी केले आहे. हिंदू मुस्लिम ऐक्याचे दूत असे जिनाचे वर्णन कोणी केले आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 सरोजिनी नायडू यांनी केलेले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 नरनाळा किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे. नरनाळा किल्ला महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 अकोला या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 राज्याचे राज्यपाल डॅश डॅश असतात. राज्याचे राज्यपाल डॅश डॅश असतात. तर ऑप्शन क्रमांक 3 राष्ट्रपतीकडून नियुक्त हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 राज्यातील मंत्र्याचे वेतन व भत्ते ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे. राज्यातील मंत्र्याचे वेतन व भत्ते ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे. ऑप्शन क्रमांक 3 राज्य विधानसभा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 राष्ट्रपती भवन यांनी डिझाईन केले होते. राष्ट्रपती भवन डॅश यांनी डिझाईन केले होते. तर ऑप्शन क्रमांक 1 एडविन ल्युटेन्स हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 खालीलपैकी कोणत्या मुख्य न्यायाधीशांनी भारताचे राष्ट्रपती म्हणूनही काम केले. खालीलपैकी कोणत्या मुख्य न्यायाधीशांनी भारताचे राष्ट्रपती म्हणूनही काम केले. तर ऑप्शन क्रमांक 3 न्यायमूर्ती मोहम्मद हिदायतुल्लाह यांनी काम केले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 भारतीय राष्ट्रपती म्हणून प्रतिभा पाटील यांचा क्रमांक कितवा आहे. भारतीय राष्ट्रपती म्हणून प्रतिभा पाटील यांचा क्रमांक कितवा आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 12वा आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 भारतात केंद्रीय कॅबिनेटचा अध्यक्ष कोण असतो. भारतात केंद्रीय कॅबिनेटचा अध्यक्ष कोण असतो. तर ऑप्शन क्रमांक 3 पंतप्रधान असतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 भारतात सर्वाधिक लाल मिरची उत्पादन करणारा महाराष्ट्रातील जिल्हा कोणता. भारतात सर्वाधिक लाल मिरची उत्पादन करणारा महाराष्ट्रातील जिल्हा कोणता. तर ऑप्शन क्रमांक 3 नंदुरबार हा जिल्हा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 साखर उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक लागतो. साखर उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक लागतो. तर ऑप्शन क्रमांक 2 दुसरा क्रमांक लागतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 एझाल ही कोणत्या राज्याची राजधानी आहे. एझाल ही कोणत्या राज्याची राजधानी आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 मिझोरम या राज्याची राजधानी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 खालीलपैकी निवडणूक आयोग कोणते कार्य करीत नाही. खालीलपैकी निवडणूक आयोग कोणते कार्य करीत नाही. तर ऑप्शन क्रमांक 2 उमेदवारांचे नामांकन करणे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला पदावरून दूर करताना महाभियोग पद्धत वापरली जात नाही. खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला पदावरून दूर करताना महाभियोग पद्धत वापरली जात नाही. तर ऑप्शन क्रमांक 2 राज्यपाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 गांधी आरेविन कराराने डॅश डॅशला स्थगिती देण्यात आली. गांधी आरेविन कराराने डॅश डॅशला स्थगिती देण्यात आली. तर ऑप्शन क्रमांक 4 सविनय कायदेभंग चळवळला स्थगिती देण्यात आली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 1857 क्रांतीच्या कोणत्या नेत्यांनी नेपाळमध्ये आश्रय घेतला. 1857 क्रांतीच्या कोणत्या नेत्यांनी नेपाळमध्ये आश्रय घेतला. तर ऑप्शन क्रमांक 2 नानासाहेब यांनी घेतला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 आर्थिक गटात खालीलपैकी कोणता देश सदस्य नाही. आर्थिक गटात खालीलपैकी कोणता देश सदस्य नाही. तर ऑप्शन क्रमांक 4 चीन हा देश सदस्य नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 हॉवर्ड विद्यापीठ कोणत्या देशात आहे. हॉवर्ड विद्यापीठ कोणत्या देशात आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 अमेरिका या देशामध्ये हॉवर्ड विद्यापीठ आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल.